बातमीपत्राच्या सुरुवातीला अर्थातच बातमी आंतरराष्ट्रीय स्तरावरून इराणनं इस्रायलवर हल्ले सुरू केलेत। तेल अवीव शहरावर इराणकडून हल्ला करण्यात आलेला आहे। इराणनं इस्रायलवर 30 क्षेपणास्त्र डागल्याची माहिती आहे। त्यामुळे नुकताच इराणनं आता अमेरिकेनं जो इराणवरती हल्ला केला होता त्या पार्श्वभूमीवर इराणनं इशारा दिला होता की युद्धाची सुरुवात तुम्ही केलेली आहे, मात्र याचा शेवट आम्ही करू। या पार्श्वभूमीवर आता इराणनं याचा बदला घेण्यासाठी इस्रायलवरती हल्ले सुरू केल्याची माहिती आहे। या संदर्भात आंतरराष्ट्रीय विश्लेषक शैलेंद्र देवळानकर सर आपल्यासोबत जोडले गेलेत। शैलेंद्र सर, ज्या पद्धतीने आपण या सगळ्या घडामोडी पाहतोय, सुरुवातीला इराण इस्रायल युद्ध पेटलं होतं, त्यानंतर काल रात्री अमेरिकेनं इराणवरती हा हल्ला केला, आता इराणकडून याला प्रत्युत्तर देण्यात येतंय। कसं पाहता या सगळ्या घटनांकडे? नाही, एकूणच ह्या संपूर्ण संघर्षाची व्याप्ती ही वाढत जाताना दिसते आहे। जेव्हा 13 जूनला इस्रायलने इराणच्या न्यूक्लिअर साईटवरती अटॅक केला होता तेव्हा इस्रायललाही असं वाटलं नव्हतं की इराण एवढ्या ताकदीने प्रत्युत्तर देईल आणि ज्या पद्धतीने इस्रायलची राजधानी असेल किंवा इतर महत्वाची शहरं असतील त्यांच्यामधल्या दवाखान्यांपासून तर अगदी शेअर मार्केट इमारतींपासून शाळा महाविद्यालयांपासून सगळीकडे इराणने अटॅक केले। आणि आता याच्यामध्ये अमेरिकेची एंट्री पण झाली। अमेरिकेने देखील इराणच्या 3 न्यूक्लिअर साइट्सवरती काल रात्री अटॅक्स केले आणि त्यामुळे आता ह्या संघर्षाची व्याप्ती केवळ 2 देशांमधला संघर्ष अशा स्वरूपाची राहिलेली नाहीये। आणि आता एकूणच जसा हा अण्वस्त्र नष्ट करण्याचा, इराणचे अण्वस्त्र नष्ट करण्याचा यामागचा उद्देश असला तरी हा एकूणच जो प्रकरण आहे हा इस्रायल आणि इराण ह्या दोघांमधले जे राजकीय नेतृत्व आहे, इस्रायलमध्ये बेंजामिन नेतन्याहूचा असेल किंवा इराणमध्ये खामेनींचा असेल, यांच्या राजकीय अस्तित्वाचा देखील हा प्रश्न असल्यामुळे दोघेही माघार घ्यायला तयार नाहीयेत। आणि अशा दृष्टिकोनातून एकूणच या संघर्षाची व्याप्ती ही आपल्याला वाढताना दिसून येते आहे। यामध्ये एक मात्र बाब आहे की जी भविष्यामध्ये इराण पुरस्कृत आखातामधल्या ज्या काही संघटना आहेत, विशेष करून हुती असेल किंवा हिजबुल्ला असेल किंवा हमास असेल, या संघटनांच्या माध्यमातून इराण हल्ले वाढवू शकतो, स्ट्रेट ऑफ हार्मुजवरती निर्बंध आणू शकतो, त्यामुळे जगाच्या तेल पुरवठा साखळीवरती विस्कळीत परिणाम होऊ शकतात। त्यामुळे याची जर व्याप्ती वाढली तर याचे अनेक आर्थिक दुष्परिणाम हे जगाला भोगावे लागतील। निश्चित, जसं तुम्ही आता उल्लेख केला की जर या युद्धाची व्याप्ती आणखी वाढली तर याचे आंतरराष्ट्रीय जागतिक स्तरावर मोठे परिणाम होतील। मात्र स्पेसिफिकली आपण जर भारताचा विषय घ्यायला गेलो तर भारताची एकंदरीत या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भूमिका कशी असायला हवी आणि याचा भारतावर कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो? भारताची ह्या संपूर्ण संघर्षाच्या बाबतीमधली भूमिका जी आहे ती पूर्णपणे तटस्थ अशा स्वरूपाची भूमिका आहे। भारत वेट आणि वॉच या भूमिकेमध्ये आहे। भारताने यापूर्वीच आपली जी भूमिका आहे ती अनेक व्यासपीठांवरनं अधोरेखित केलेली आहे। भारत हा कधीही युद्धाच्या संघर्षाच्या पक्षामध्ये नाहीये। भारत हा सातत्याने शांततेच्या पक्षामध्ये आहे। पंतप्रधान मोदींनी आजचं युग हे युद्धाचं युग नाही हे अनेक व्यासपीठांवरनं अधोरेखित केलेलं आहे। इराण आमचा ऐतिहासिक काळापासूनचा अत्यंत जवळचा मित्र आहे, व्यापार भागीदार आहे। इस्रायल हा आमचा सामरिक भागीदार आहे। आमच्यासाठी दोन्ही देश अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत। त्यामुळे या प्रश्नावरती शांततेच्या, चर्चेच्या आणि राजनैतिक पद्धतीने तोडगा निघावा ही भारताची भूमिका आहे। मात्र जर ह्या संघर्षाची व्याप्ती वाढली तर भारतावरती त्याचे आर्थिक परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि याचं कारण असं आहे की भारत आपल्या गरजेचे 60% तेल हे प्रामुख्याने आखातामधनं आयात करतो। हा पहिला मुद्दा। दुसरं, जवळपास 60 लाख भारतीय आखातामध्ये राहतात। जर हा संघर्ष वाढला तर ह्या सर्व भारतीयांना भारतामध्ये परत आणणं, त्यांचं इमर्जन्सी इव्हॅक्युएशन करणं हे चॅलेंज असू शकतं, आव्हान असू शकतं। त्याचप्रमाणे संघर्षाची व्याप्ती वाढली, हार्मुजवरती, स्ट्रेट ऑफ हार्मुजवरती आर्थिक निर्बंध आले तर मात्र भारताच्या तेल पुरवठा साखळीवरती परिणाम होऊ शकतात। त्यामुळे हा संघर्ष जास्त चिघळू नये हीच भारताची भूमिका आहे। निश्चित शैलेंद्र सर, खूप धन्यवाद आपण केलेल्या या विश्लेषणासाठी। त्यामुळे आता एकंदरीत इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताची भूमिका कशी असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।